साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। आमदार राम सातपुते यांना शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून सर्वाधिक मताधिक्य देणार माजी सभागृह नेते सुरेश पाटील। माजी सभागृह नेते सुरेश पाटलाच्या निवासस्थानी आमदार राम सातपुते यांनी दिली सदिच्छा भेट। भेटीदरम्यान सातपुतेंनी लावला थेट देवेंद्र फडणवीसांना फोन। देशाचा सर्वांगीण विकास पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच करू शकतात। पंतप्रधान नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान करण्यासाठी महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांना शहर उत्तर विधानसभा तसेच प्रभाग क्रमांक 3 मधून सर्वाधिक मताधिक्य देऊ अशी ग्वाही भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांनी दिली। दरम्यान रविवारी सकाळी भाजपा आणि महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांनी भवानीपेठ घोंगडे वस्ती परिसरातील माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांच्या सदाईश्वर निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली। यावेळी शहराध्यक्ष नरेंद्र काळे, भाजपा युवा नेते यतिराज हुनमाने आदींची उपस्थिती होती। यावेळी माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांच्या पत्नी उषा पाटील यांनी राम सातपुते यांचे औक्षण करून आरती ओवाळून स्वागत केले। यावेळी युवा नेते बिपिन पाटील यांनी राम सातपुते यांना शाल फेटा बांधून पुष्पहार घालून सत्कार केला। आज भारतीय जनता पार्टीचे नेते, माजी विरोधी पक्षनेते आणि गेली अनेक वर्षापासून भाजपाचा झेंडा घेऊन काम करणारे आदरणीय अण्णा यांची भेट झाली। भाजपाचा निष्ठावान कार्यकर्ता म्हणून मोदीजींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी पूर्ण ताकदीने ते काम करणार आणि आपल्याला या ठिकाणी या त्यांच्या भागातून निश्चित मोठं लीड देणार असं त्यांनी सांगितलंय। त्यांनी कामाला सुरुवात केली आहे आणि मला विश्वास आहे अण्णांसारख्या निष्ठावान कार्यकर्त्यामुळे या ठिकाणी भारतीय जनता पार्टी वाढते आणि मोदीजींचा एक एक कार्यकर्ता मोदीजींना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी निश्चित अतिशय झुकून देऊन काम करतोय। मी अण्णांचे खूप खूप धन्यवाद देतो। एवढे दिवस तुम्ही आला नाही, आजच का आले तुम्ही? काल शिंदे साहेबांना भेटला म्हणून तुम्ही आज इथे आले? अण्णांचं माझं बोलणं चालू होतं, त्यांचे बंधू आजारी होते, त्यांनी मला सांगितलं। आमचं पहिल्या दिवसापासून अध्यक्ष वगैरे संपर्कात होते। आता उशिरा तिकीट डिक्लेअर झाले, ग्रामीण भागामध्ये दौरा आणि याच्यात होतं, परंतु अण्णा पार्टीचे प्रमुख आहेत, पार्टीचे एक प्रमुख कार्यकर्ते म्हणून या भागात काम केलंय, त्यामुळे अण्णा निश्चित पूर्ण ताकदीने झोकून देऊन काम करतील। पण अण्णा नाराज आहेत त्यांच्यावर, मग त्यावर काय? अण्णा भाजपाचे कार्यकर्ते, भाजपाचा कार्यकर्ता नाराज नसतो।